सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 4078 तर शहरातील 502 जणांकडे शस्त्र परवाने आहेत। जिल्ह्यातील तेवढ्या व्यक्तींना खरोखर शस्त्राची गरज आहे का याच्या पडताळणीचे आदेश पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिले आहेत। तत्पूर्वी लोकसभा व विधानसभा निवडणुकीवेळी शस्त्र जमा केलेल्या ज्या परवानाधारकांनी शस्त्र नेले नाही अशा 1325 जणांचे परवाने रद्द करण्यासंदर्भातील प्रस्ताव अधीक्षक कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे। त्यावर जानेवारी अखेर निर्णय अपेक्षित आहे। यात्रेत झळकले थकबाकीदारांचे फलक। सोलापूर महानगरपालिकेच्या थकबाकीदार मिळकतदारांचे डिजिटल फलक गड्डा यात्रेत ठिकठिकाणी झळकले आहेत। होम मैदानाच्या सर्व प्रवेशद्वारासमोर, मार्केट पोलीस चौकी, सिद्धेश्वर प्रशालेसमोर असे फलक लावण्यात आले आहेत। एका डिजिटल फलकावर 10 नावे आहेत। मिळकत नंबर आणि थकबाकीची रक्कम फलकावर नमूद करण्यात आली आहे। माजी खासदार डॉक्टर महास्वामींच्या जात प्रमाणपत्रावर लवकरच निर्णय। दक्षता पथकाचा अहवाल प्राप्त। समितीला नूतन अध्यक्षांची प्रतीक्षा। अध्यक्ष आल्यावर सुनावणी। माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या जात प्रमाणपत्रासंदर्भात दक्षता पथकाने त्यांचा अहवाल सोलापूरच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला सादर केला आहे। त्यावर समितीने डॉक्टर महास्वामींकडून खुलासाही मागविला असून त्यांचा खुलासा समितीला प्राप्त झाल्याची माहिती समितीकडून देण्यात आली। त्यावर आता जानेवारी अखेर सुनावणी होण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीपासून रंगलेला मोहिते पाटील विरुद्ध सातपुते असा सामना आजही तेवढ्याच ताकदीने लढवला जात आहे। खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी बीडचं पार्सल परत पाठवण्याची भाषा करत निवडणुकीपूर्वीच सातपुतेंना इशारा दिला होता। विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर सातपुते यांनीही कडक भूमिका घेत मोहिते पाटलांना शिंगावर घ्यायला सुरुवात केली आहे। पंढरपुरात खासदार मोहिते पाटील यांनी राम सातपुते पराभूत आहेत असे विधान केले होते। सातपुतेंनीही तेवढ्याच ताकदीने पलटवार केला आहे। विभागीय आयुक्तांच्या पथकांकडून झेडपीची तपासणी। जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाच्या आस्थापनाविषयक बाबी आणि योजनांची दिलेली उद्दिष्टे पूर्ण झाली आहेत की नाही याची तपासणी करण्यासाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून 9 जणांचे पथक जिल्हा परिषदेत दाखल झाले आहेत। या पथकाकडून जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांची तपासणी करण्यात येत आहे। जिल्हा परिषदेच्या सभेचे कामकाज, सामान्य प्रशासन विभागाकडून भरण्यात आलेली रिक्त पदे, निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी केलेली कार्यवाही, जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक तपासणीसह विविध कामे, योजना व्यवस्थित राबविण्यात आल्या आहेत की नाही याची तपासणी विभागीय आयुक्त पथकाकडून होत आहे। राहत्या घराच्या जागेच्या वादातून फोंडशिरस तालुका माळशिरस येथे झालेल्या खून प्रकरणातील 3 आरोपींना माळशिरस येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश LD हुल्ली यांनी जन्मठेप व प्रत्येकी 5000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली। किसन महादेव वाघमोडे वय 22, धर्मेंद्र महादेव वाघमोडे वय 28 व अंकुश महादेव वाघमोडे वय 35 सर्व राहणार फोंडशिरस अशी शिक्षा झालेल्या सख्या भावांची नावे आहेत। निवडणुकीत झालेल्या जातीच्या राजकारणावरून प्रणिती शिंदेंनी व्यक्त केली खंत। मागील वर्षी राज्यात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या, त्यावेळी सर्वाधिक पाहायला मिळाले ते जातीय राजकारण। याच जातीय राजकारणाच्या मुद्द्यावरून सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी खंत व्यक्त केली आहे। सोलापुरात खासदार प्रणिती शिंदे यांनी एका विकास कामाचे उद्घाटन केले। यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला। या संवादातूनच त्यांनी खंत व्यक्त करत मला आज या देशाबद्दल वाईट वाटत असल्याचे त्यांनी म्हटले आहे। तसेच नागरिकांनी कामाला नाही तर जातीला मतदान केले असे म्हणत खासदार शिंदेंनी आपल्या मनातील खंत व्यक्त केली आहे। सोलापुरात पिशवीत गांजा घेऊन जाणारे तिघे जेरबंद। सेवा सदन शाळेच्या कंपाऊंड लगत असलेल्या बोळातून पांढऱ्या रंगाच्या पिशवीतून गांजा घेऊन जाणाऱ्या तिघांना फौजदार चौडी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने पकडले। त्यात एक सोलापुरातील तर 2 जण परराज्यातील आहेत। त्यांच्याकडून पोलिसांनी 1,36,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना। चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र। विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन येणाऱ्या लाखो भाविकांना विठुरायाच्या दर्शनासोबतच चंद्रभागेचे स्नान केल्याशिवाय वारी पोहोचल्याचे समाधान मिळत नसते। त्यामुळेच वारकरी संप्रदायात विठ्ठल मंदिराएवढेच चंद्रभागा स्नानाला महत्त्व असते। मात्र काही वर्षांपासून या चंद्रभागेकडे वाळू माफियांनी आपली दृष्टी वळवली आणि चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे। ज्या पवित्र वाळवंटात शेकडो संतांनी वारकरी संप्रदायाचा संजीवनी संदेश
जगाला दिला त्याच वाळवंटात आज पाऊल ठेवणे देखील अशक्य बनले आहे। जवळपास 3 ते 5 फुटापर्यंत असलेले वाळूचे थर गेल्या अनेक वर्षांपासून चोरून नेल्याने हेच का ते वाळवंट असं म्हणायची वेळ भाविकांवर आली आहे। 7 महिन्याच्या लहान मुलाला दुसऱ्याच्या घरी सोडून सोने व रोख रक्कम घेऊन विवाहिता गायब। मोहोळ येथे एका कुटुंबातील महिला 7 महिन्याच्या लहान मुलाला सोडून बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। सदर महिलेने तिच्यासोबत घरातील सोन्याचे दागदागिने व रोख रक्कमही घेऊन गेली आहे। महिला अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबीय चिंतेत पडले असून नातेवाईकांनी मोहोळ पोलिसात तक्रार दाखल केली आहे। ही घटना चिखली तालुका मोहोळ येथे घडली।